पत्रकार परिषद आयोजित केली. त्यानिमित्ताने नांदेड बागळा महापालिका प्रचार संपला, मतदान संपले, तसेच कॉन्टेक्ट सुद्धा काल काउंटिंग झाली. त्याच्यामध्ये शिवसेनेचे 40 अधिकृत उमेदवार आपले या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये उभे होते. त्या निमित्ताने आपण ही बैठक आयोजित केलेली आहे की सगळ्यांचा आभार मानण्यासाठी, पत्रकार बंधूंचं तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याचं तसेच सर्व मुख्य पदाधिकाऱ्याचं की आम्हाला या 15-1 दिवसात सगळ्यांनीच आपण सहकार्य केलं आणि शिवसेना वाढण्याचा तुम्ही प्रयत्न केला, साथ दिली आम्हाला, त्याच्याबद्दल सगळ्याचा मी आभार मानतो. आणि पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो की यासाठी की आपण ही बैठक आयोजित करण्याचं कारण की आपण जे कालचा निकाल लागला त्या निकालाबद्दल आपण पराभव मान्य करावा लागेल आपल्याला, आपण मान्य करून घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही संघर्ष करत राहू, लढत राहू. आमचे जे 40 मावळे होते हे दमले नाही, फाईट देत राहिले लास्टपर्यंत. खरंच त्याचं कौतुक होतो या निमित्ताने की न काही दुसरी ताकद न लावता त्यांनी तसेच लढत राहिले आणि पुढच्याची धनशक्ती जास्त होती. तरी आम्ही आज आमचा स्ट्राईक रेट चांगला झालेला आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही थोड्या मतानं पराभव झालेला आहे आणि आमच्या 4 सीटा दक्षिणची एक, आमच्या उत्तरच्या 3 सीटा शिवसेनेच्या अशा आलेल्या आहेत. त्याचं मी अभिनंदन करतो उमेदवाराचं. आणि खरंच अशी फाईट झाली की माझ्या मतानं आतापर्यंत फाईट झालेली नाही शिवसेनेची. कारण एकमेव आपण नांदेड उत्तर मतदारसंघात किल्ला लढविला आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच्यामुळे आपण हार मानली नाही. ठीक आहे, हार जीत होत राहते, मात्र हार मानायची नाही. आपण संघर्ष करत राहायचा. याचा केव्हा ना केव्हा आपल्याला न्याय भेटेल, जनता साथ देईल आणि जनतेने साथ दिलेलीच आहे. आज मला सांगा, हार प्रभागामध्ये मतदान चांगलं झालेलं आहे. आम्हाला तरुणा भागामध्ये बघा 4,000-5,000 मतदान पडलेले. चांगलं मतदान त्याच्या सेकंडला आम्हीच आहे, शिवसेनाच काही ठिकाणी बऱ्याच प्रभागामध्ये. आणि 100% आमचा मतदान त्याची वाढ झालेली आहे शिवसेनेची, हे तुम्हाला दिसून येईल. मतदान बघल्यानंतर पाहिल्यानंतर बूथ वाईज. आणि असं मला वाटतं की येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही असंच काम करत राहू. तुमचा सगळ्याचा भविष्यामध्ये आशीर्वाद पाहिजे, पाठिंबा पाहिजे. आणि तुम्ही खूप पाठिंबा दिला. सर्व मीडिया, सोशल मीडिया यांनी खूप साथ दिली. आणि सोशल मीडियाची सगळ्याची असं म्हणणं होतं की नांदेड उत्तर मतदारसंघात 10 ते 15 सीटा लागतील, असं सगळ्यांचीच आशा होती. जनतेची, मतदाराची सुद्धा आशा होती. ठीक आहे, पुढच्या ताकदीच्या हिशोबानं आपण कमी पडलो तरी भविष्यामध्ये आपण चांगले आलो. आपल्याला काय याच्यात सुधारणा करता येते, आपल्याला काय नियोजन करता येते, भविष्यामध्ये आपण करू. येणाऱ्या काळात आपण 100% भविष्यामध्ये जिल्हा परिषद आहे, लोकसभा आहे, विधानसभा आहे, आपण पुढे लढत राहू. त्यामुळे काही घाबरायचं काम नाही. त्यासाठीच उमेदवाराची बैठक सुद्धा आम्ही बोलावली आहे. त्यांना सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. वेळ अभावी कार्यक्रम असल्यामुळं आम्ही लवकर तुमचं आठवत घेणार आहे. म्हणजे लवकरात लवकर मनापुढे करण्यासाठी पहिली पत्रकार परिषद आयोजित केली, त्याबद्दल तुमचं स्वागत करतो. आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही असंच लढत राहू.
की येणाऱ्या काळामध्ये आमचे विजय होणारे सुहास कल्याणकर आहेत, तसेच योगेश उमेशजी मुंडे यांची चिरंजीव आहे, रत्नाकर राजेंद्र दुग्मल हे सुद्धा चांगल्या मताने 3700 मत प्रभागमध्ये पडलेले आहेत. म्हणजे असे बरेच काही जसं प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रतीक्षा वाघमारे हे 4227 मत पडलेले, सुशील कुमार सुशील गंगार साहेब, तसेच सुशील कुमार चव्हाण यांना सुद्धा 4235 मतदान पडलेले. म्हणजे कोकडेला म्हणजे असं बरेच जमदाडे साहेब 3500, उमेश दिघेला सुद्धा 4018, म्हणजे असे 4000च्या वरीच मतदान आहे. म्हणजे आपलं मतदान कमी झालेलं नाही. आता तुम्ही कॅल्क्युलेटर केलं तर आपल्याला जेवढं विधानसभेला मतदान झालं तेवढं माझ्या मतानं होईल, असं मी काय आकडा मारला नाही. कारण 82,000 काहीतरी झालं, तेवढं मतदान सुद्धा जवळजवळ सुद्धा त्या मतदानाच्या जवळ गेलेलं असेल, असं आकडा केलेला नाही आपण. मात्र चांगलं मतदान आपल्याला साथ दिलेली जनतेचे मी आभार मानतो आणि 100% जनतेच्या पाठीशी आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात मी आमदार आहे, ठीक आहे. आज एकटा लढलं तरी मी फाईट दिली, एवढं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. कमी पडलो नाही कशात मी. आता ठीक आहे, जनतेच्या हातात आहे आणि पुढचा माणूस सगळं धन बलाढ्य असल्यामुळं थोडं भाव कमी जास्त होत राहते. आणि भविष्यामध्ये आपण अजून आपल्याला काय नियोजन करता येईल, काय यंत्रणा आपल्याला चांगलं याच्यात सुधारणा करता येईल, भविष्यामध्ये सुधारणा करू या निमित्ताने सांगतो. सगळ्याचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द जय हिंद, जय महाराष्ट्र. पराजयाची तुम्हाला वाटते काय काय करणे, तेवढी विकास कामे केली होती तरी मनावर थोड्या सीटाने तुम्ही जर असं आत्मपरीक्षण जर केलं तर कोणत्या कोणत्या मुद्द्यावर मी पराजित झालं असं वाटतं तुम्हाला? काय काय मुद्दे? हे बघा जनते, मी नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये एवढे कामं आले, गल्ली गल्लीत परिसरामध्ये कामं झालेली. या तोरडा भागामध्ये, खुर्दमध्ये, बुद्रुकमध्ये 80-90 कोटीचे कामं आता तुम्ही कॅल्क्युलेटर करा. 100 कोटीच्या जवळजवळ या कामं टाकलेले आहेत. गल्ली गल्लीत कामं टाकले, आसरानगर सारख्या ठिकाणी कामं टाकलेली आहेत. म्हणजे कोणतीच असा कोण्या समाजाला न्याय दिला नाही, सगळ्या समाजाला न्याय दिला. तर ठीक आहे, कमी जास्त होत राहते. त्याच्यामुळं आपल्याला हार मानायला काय हरकत नाही. हार पराजित होत राहते, त्याच्यामुळे भियायची नसते. आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना खूप निधी दिलेला आहे आणि 100% मी त्या विकासावर आज मी लढलेलो आहे. ते कमी शिवसेनेतल्या आमदारांमध्ये जो मतभेद निर्माण झाले होते त्याचा हा परिणाम आहे का? नाही, त्याचा काही परिणाम आमचं म्हणजे असं काही नव्हतंच ना. त्याने काही डिस्टर्ब केलं नाही, आम्ही काय त्याला डिस्टर्ब केलेलं नाही. त्याची काही अडचण आलेली नाही. ठीक आहे, कमी जास्त होत राहते घरातला परिवारातला असल्यामुळं कमी जास्त होते. महानगरपालिका निवडणुकीचा आंतरविरोध लक्षात आला, तो जिल्हा परिषदेमध्ये कायम राहील काय? नाही, आम्ही एकत्र बसून काम करू, त्याच्यात सुधारणा करू. तुम्ही नांदेड उत्तर मध्ये 3 जागा जिंकल्या आणि दक्षिण मध्ये 1. अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता, त्या अपक्ष उमेदवाराचा विजय झाला, काय सांग? नाही, आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. हदगाववाल्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हे 100% केले कार्यक्रम. आता हे का केलं काय नाही त्याला तुम्ही विचारा, मग का केलं नाही तुम्ही असं. बरं, यांच्यावर काय कारवाई होणार आहे? कारण ते पक्ष बघून आपण कशाला नाही पक्ष बघून येईल, पक्ष बघल पाहणी म्हणजे चौकशी करत होतं काय ते अहवाल, चौकशी करून अहवाल मागितली बघ काय अडचण कशामुळे कमी पडलो आपण शिवसेनेचा या नांदेड जिल्ह्यामध्ये, कशामुळे कमी आल्या काय नाही, कशाची अडचण आली, कसं नियोजन कमी पडलं काय, म्हणजे आपला निधी कमी पडला काय, म्हणजे सगळं पडले नाही ना. आपण एवढा विकास केला असताना आपण एवढे काय कशामुळे सीटा कमी आल्या, त्याच्यामुळे त्याच्यात थोडं काही चौकशी होईल. उद्योग मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की अपक्ष उमेदवाराचा प्रचार करू नये, तरी सुद्धा हे जे 2-3 आमदार आहेत आणि युवा जिल्हाध्यक्ष पण त्या ठिकाणी प्रचार केला. नाही, जिल्हाध्यक्षाला ओपनली धरलं पैसे. म्हणजे मी त्याला सांगितलं बा पक्षाचं काम करा, पक्षाचं तुम्हाला हे केलेलं आहे आणि त्याला सुधारणा मी सांगितले. ज्या दिवशी मी लक्षात आलं बूथ चालू होतं, मतदान चालू होतं, त्या दिवशी सांगितलं असं करू नका, पक्षाचं काम कराय. आणि शिंदे साहेबांचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेने एकदा शब्द दिला की पाठीमागे हरत नाही, तसं मी पाठीमागे हरलो नाही. श्याम कोकाटेच्या पाठीशी राहिलो, जे होईल ते होईल. हा पत्र राहते यात काय, त्याच्यामुळं श्यामच्या मागे हरलो म्हणजे पाठीमागे राहिलो नाही असं नाही का.
मी 100% त्याच्या पाठीमागे राहिलो, लास्ट पर्यंत राहिलो. ठीक आहे, कमी जास्त झालं असेल, मात्र हे करणं योग्य नाही. ही गोष्टी अशा होणं आवश्यक नाही. आपल्या शिवसेनेमध्ये एकच वचन आहे की बा एकदा शब्द दिला की मागा हरत नाही, मागे शब्द घेत नाही. बाळासाहेब ठाकरे पासून शब्द आहे, त्याच्यात काय बाळासाहेब ठाकरे एकदा शब्द दिला की का पाठीमागे घेत होते का शब्द, बा जाय तुला आमदारकी देऊन टाकतो म्हणजे विषय संपला. तसं शिंदे साहेबांनी श्याम कोकाटेला तुला तिकीट देऊन टाकतो म्हणजे जाय म्हणजे काय हरकत नाही, झाला विषय. त्याला पक्षाला काय? कळविल्या का तुम्ही हे सर्व घडामोडी पक्षाला वरिष्ठांना कळविल्या? पक्ष मागून घेईल ना काय ते कशामुळे पराजित झाले, एवढे कशामुळे शिताळे ते पक्ष नाही, बोलायला- अपक्षाचा जे प्रचार केला हा. ते सगळं घडामोडी आपण पक्षाला कळविलं का? पक्षाला सगळं माहित होते, सगळे मीडिया तुम्ही काय कमी हुशार आहे का? नाही 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 नाही, अहो, आपल्याकडून सगळ्या मीडिया तुम्ही इथपर्यंत पोहोचत आपल्याकडून आम्हाला सांगायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुम्ही मीडियामध्ये चांगली माणसं आहे, त्याच्यामुळे बरोबर तुम्ही कॅच करता कुठपर्यंत पोहोचायचं कुठपर्यंत नाही, तुम्ही बरोबर पोहोचित केले, मला सांगायची गरज पडली नाही. त्याच्यामुळं तर ते हे घडामोडी मध्ये झाले. नांदेड दक्षिणमध्ये 2 आमदार एकत्र लढले. आपले 2 आमदार होते आणि राष्ट्रवादीचे, तरी त्यांना अपयश एका जागेवर समाधान मानावं लागलं. नेमकं कशामुळे त्यांची चूक झाली असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याचं जे नियोजन बघते मी माझं उत्तर मतदारसंघातलं मला काय ते मला काय माहित नाही. मी त्यांच्याकडे गेलो नाही बाउंड्री सोडून, ते काय बाउंड्री सोडून इकडे आले नाही, मग कशाला काय त्याचा काही विषय नाही. आपल्या मतदार त्याला विचारा तुम्ही मी कशाला बोलू त्याच्याबद्दल. मी माझं पराजित मान्य केलं, जनतेचा कोल मान्य करायला लागेल. जे जनतेने कोल दिलेला आहे, जनता आता माझ्या पाठीशी आहे. बघा तुम्ही आता घरोघरी जा, गल्ली विचारा, 70% बालाजी कल्याणकर म्हणतील जनता आता पाठीशी. कशामुळे झालं काय नाही, थोडं माहिती घेऊ, अभ्यास करू, त्याच्यावर आपण सुधारणा करू. कशामुळे झालं काय नाही, पण मला विश्वास जनतेवर आहे आणि जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. कारण हे 40 माझे शिलेदार आहेत ना, 100% त्याने लास्ट पर्यंत फाईट दिलेली आहे आणि लास्ट पर्यंत लढले, दिले नाही. नन्मीस सगळे गणेश आपण त्याच्याकडे काय आहे मला सांगा, फक्त रस्ती टाकायचं, हिंडायचं, पॉम्पलेट वाटायचं, लोकांचा आशीर्वाद घ्यायचं, हेच होतं ना. आमच्याकडे काहीच नाही सर. आम्ही हात वरी करणारी माणसं, आम्ही खुलेआम प्रचार करणारी माणसं. आम्हाला जे कोल दिलाय जनतेला 100% मान्य आहे आणि जनता 100% आमच्या पाठीशी. महायुती न करण्याची भूमिका कुठेतरी चुकली असं वाटतं का आपल्याला? नाही आता ठीक आहे, मग महायुती करण्यासाठी आम्ही तयार होतो. असं नाही की आता जिल्हा पण दोन्ही होती तुम्ही माझ्यासोबत, एकटा वाघ आहे आमदार असं होते. आपलं एक स्टेटमेंट होतं. नाही ते नंतरचा प्रचार सुरू झाले नव्हते. ते आता अगोदर नव्हतं येत ते. प्रचार सुरू झाले नव्हते ते एकटा वाघ म्हणून. तुम्हीच केलं ते एकटा वाघ म्हणून, एकटा वाघ लढत आहे तुम्हीच म्हणले अगोदर उत्तर म्हणले मी. महायुती आमचा विचार होता आणि युतीमध्ये 100% विचार होता माझा. ते आता मला सांगा, ऐका ना, जिल्हा प्रमुख आहेत आमचे पहिलेपासून, आता यायला सीट दिल्यामुळे कसं जमणार? समजा विरेन सिंग गाडीवाले माझ्यासोबत आले 6 टर्मचे नगरसेवक, त्याला मी कसं सोडू? दोघं कसं देणार? असे काही आहेत की 10,000 नाही, यायला विचार, हे लोक आहेत साक्षी आणि त्याची बी समितीचे अध्यक्ष डीपी सावंत, चेतन बापू आहेत, त्याला विचारा. काय मी सांगत नाही किती देणार होते मला, मी सांगतो मला तुम्ही जमला गेला ना तर नांदेडमध्ये एमआयएम 14 जागा घेऊन 12-15 वर्षानंतर बाहेर आली. एमआयएम ची एवढ्या मताने विजय होणं किंवा उमेदवारी येणं काय वाटतं? ज्याला कोण निवडून आले ती बघा माहिती काढा. महिन्याला कोण निवडून आणले त्याची माहिती काढा, छापा. तुम्हाला मिळालेली माहिती आम्ही आमचा हिंदुत्व संघटना पक्की राहिली, आम्ही लढत राहिलो. आम्हाला काय महाराष्ट्र राहिले पिछे काही नाही. कलाकार साहेब, तुमचे अपक्ष उमेदवार हेमंत पाटील म्हणले की 16 तारखेनंतर एकेकाला बघून घेऊ. नाही, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. त्याच्याकडे नेते आहेत. तिकडे राष्ट्रवादी झाली, इकडे का झाली नाही? हं? इकडे का केली नाही? तिकडे झाली युती, इकडे का केली नाही? नाही इथं आम्हाला जे युती होती आम्ही ठाम होतो भाजपसोबत युती करायची, त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा पर्याय नव्हता. नाही तिने केली ना नंतर दक्षिणवाल्याने आता तिकडे. त्याचा पर्याय कुठून होता? तुम्ही काय केलं? 3,500 कोटीची कामं मतदारसंघात केल्याचा आपण दावा करताय. म्हणजे आता हे 3 नगरसेवक आहेत, म्हणजे 1,000 कोटीला पडला काय एक नगरसेवक? 3,000 कोटी का मी घरी घेऊन जाऊ काय? अहो, निधी लागला, रोड केले, रस्ते केले, निधी आणला, साहेबांनी निधी दिला, रस्ते केले,
चांगले कॉन्क्रीट दर्जाचे रस्ते केले बघा आपण कसे कसे 10 वर्ष झाले रस्ते एवढे चांगले उत्कृष्ट रस्ते अहो तुमचा मला सांगा शुक्ला साहेबांचा रस्ता त्यावर जर आहे असे रस्ते तुमचा रस्ता. मला सांगा एवढे पत्रकार कोणाचा रस्ता केलाय चांगला एक नंबर रस्ते. पहिले की नाही रस्ता करायचा पाठीमागे उतरायचा पाठीमागे रस्ता करायचा रस्ते उतरायचा असं आहे का माझ्याकडे झालं का ते नाही. प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे अपक्ष उमेदवार आहेत ते जर तुमच्याकडे आले तर त्यांना घेणार का शिवसेनेमध्ये अपक्ष उमेदवार? नाही अजून काही ठरलं नाही त्याचा विषय नाही ते. म्हणजे आपला आता विषय काय पत्रकार परिषदेचा आभार मानायचा तुमचं आभार मानायचं सगळ्या जनतेचा आभार मानायचा विषय त्याची नाली राहिली ना 3,500 कोटी. एकट्या वादानं 3 सीट आणला तिथं 2 वाद होते 1च सीट आली. मी ते बोलणार नाही. मी आणल्या माझ्या 3 सीटा याचा ठीक आहे आपण प्रभाव मान्य कोण मान्य केला आपण बस झाला विषय संपला. जनतेचा कोल झाला विषय भाजपसोबत जाणार का साहेब? हा? भाजपला पाठिंबा देणार का? आम्ही साहेबांसोबत चर्चा करू शिंदे साहेबांसोबत आणि 100% चर्चा करू काय बघू बसून वंचितचा स्ट्राईक रेट तुमच्यापेक्षा जास्त आहे साहेब. 5 उमेदवार वंचित तुम्ही बघितलं असेल मी काय बघितलं नाही स्ट्राईक रेट कोणाचा. माझ्या हा प्रभागामध्ये स्ट्राईक रेट चांगला आहे काय काय आता ठीक आहे एखाद्या असं कमी जास्त मात्र काही असं आहे की प्रभाग चांगले बघा तुम्ही तपासा 4,000 5,000 मतदान घेतलेले आहेत आम्ही प्रभाग असं नाही की 200-300 मतदान केले उमेदवारीला 4,500 मतदान घेतलेले त्यानंतर साहेब, तिन्ही आमदारांनी हेमंत भाऊनी सुद्धा विरोधात प्रचार केला तरी तुम्ही म्हणताय की आमचे नेते नेतेच आहेत ना काय आमदार साहेब मला आता जिल्हा परिषद निवडणूक त्याप्रमाणे युती आघाडी वगैरे करताना सोबळावर त्याची तयारी तुम्हाला नाही टाइम आहे वेळ आहे त्याला नंतर चर्चा करून आपण करू आपल्याला जमल्याने युती करायचीच आता सांगा ठाम शिवसेना भाजप संघ म्हणजे पूर्ण काळापासून युती आहे आजपासून 40 वर्षापासून आहे त्याच्यामुळे आम्ही तयार आहे युती करायला त्याने योग्य बसलं तर आम्ही तयारच द्यायला काय जर असं बोलायचं का 5 सीटा घ्या 2 सीटा घ्या कशी युती करणार अशोक चव्हाणांनी ज्या 3 आमदारांनी विरोधात प्रचार केला त्यांच्याशी जुळून घ्या ना जिल्हा परिषदेत. अहो जुळालेच आहे आमचं काय वातावरण दिसतंय का तुम्हाला नाही आम्ही बोललो काय मी बोललो त्याने बोलली माझ्याविषयी आमदार ते बोलले ना. ते बोलले असते मी बोललो नाही कोणाला आणि बोलणार मी नाही. आमदार साहेब शिवाजीनगर मध्ये प्रभाग क्रमांक 8 हे आतापर्यंत पूर्ण 46 निवडून येत होते अशोक चव्हाणचे कार्यकर्ते निवडून येते. ते कशामुळे पडले ते विचार करणार नाही मग तुम्हाला माहिती आहे कोणामुळे पडले मग आमचा स्ट्राईक रेट वाढला की नाही विचार वाढला तुम्ही लिहा कल्याणकर साहेबांचा शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त झालाय म्हणून कारण क्रमांक 8 मध्ये काय आहे ते शिवसेनेने दाखवून दिलं स्ट्राईक रेट कोणाचा काल अशोक चव्हाणांनी पत्रकार परिषद घेतली कार्यकर्ते संवाद साधला विजय झाल्याच्यानंतर तेव्हा आगामी जिल्हा परिषदेसाठी स्वबळासाठी तयारी आतापासून करायला सांगितली. नाही मी काय ऐकलं नाही तुम्ही तयारी कशी ठेवणार? आम्हाला जुळल्यानं युती करून होत नाही जुळल्यानं सोडवण्याची तयारी आहे काय विषय असं लढत तसं लढत ना संघर्ष करू काय संघर्षच शिवसेनेला करून गेलाय त्याच्यामुळे काही टेन्शन घेत नाही. आता महानगरपालिकेत फूट पडली शिवसेनेत तर जिल्हा परिषद पण पडेल सांगितले पडणार नाही पडणार नाही एकदा पडली आता पडणार नाही मग आता इकडं नांदेड उत्तरला वाघ म्हणायचं की ढाण्या वाघ म्हणायचं? तुम्ही लिहा काय लिहा म्हणजे याच्यावर कामावून बघा कसं आहे काय मी सांगित नाही हे लिहा ते लिहा. मी म्हणलो का एकटा वाघ लढायला दिले वाघ एकटा लढायला आमच्या
तुम्ही म्हटलेलं आहे ना आम्ही मी नंतर तुम्ही लिहिल्याचं म्हणलो एकटा ते आपलं वाचून नाही देत रे. आपलं वाचून नाही देत. साहेब, सुहास आणि योगेश आमदार साहेब, सुहास आणि योगेश या दोघांची पहिली निवडणूक होती, दोघं निवडून आले पहिल्या त्याच्यामध्ये, त्यावर काय प्रतिक्रिया? लोकांनी त्याची प्रतिमा बघली, हुशार अभ्यासू माणसं दिसली दोघेही. त्याचे बघले की त्याची बाईक आम्हाला भाषणातून जोगा लागली. मग त्याला भाषण आता पहिल्या यायचं किती भाषण तुम्ही आता मुलाखत घ्या, तुम्हाला उत्तर देईल ती माझ्यापेक्षा जास्त. हा? काय म्हणतो नाही, आम्ही अजिबात शिकले नाही, कारण संस्कार गुण आहे त्याच्या अंगामध्ये आणि 100% चांगलं एकदम कानमंत्र दिलेलंच आहे. त्याला कानमंत्र कसं दिले बाबा, काम कसं करायचं, लोकांच्या पुढे कसं जायचं, लोकांची सेवा कशी करायची एवढं सांगायला लागलं ना. आम्ही कसं करत होतो त्याला ते लक्षात आहे, कारण लहानपणापासून पाहिलेच आम्ही 24 तास दोघं बाहेरच होतो गाड्या घेऊन. पवार शुक्ल साहेबांना माहिती 5 वाजता रात्री बेरात्री सेवा केलेली काम केलं त्यांनी. बघले आतमध्ये दुष्यमना किती मतदान घेतले माहिती की हा नाही? हा आज थोड्या मताने गेलो साहेब, थोड्या मतांनी स्ट्राईक वाढला की नाही आमचा? लिहा तुम्ही. चांगला माणूस गेला. थोड्या मतानं आम्हाला वाटलं नाही. आणि चांगली फाईट दिली जोबाली. साहेब सांगली प्रभाग क्रमांक 3 मध्ये चांगली जोगर साहेब थोड्या मताने थोड्या गेली मतांनी. आणि सुशीलने चांगले मतदान घेतलं. म्हणजे चांगलं आणि जनता आमच्या सोबत आहे, भविष्यातली आहे. ठीक आहे, त्याच्याकडे धनशक्ती जास्त आहे, जास्त. आम्ही जरा त्याच्यावर कमी पडलो. तुम्ही ओळखून घ्या धनशक्ती कशाला नको काय. साहेब, शिवसेना होती म्हणून निवडणूक रंगत झाली असं वाटते का? म्हणजे नाहीतर भारतीय जनता पार्टी एकटी वंशाची हो, वन साईड चालली असती, आम्ही असल्यामुळे जरा फाईट घेऊ सगळी. तर असं रंगत आली आणि सर्वे चांगला होता आपला, सगळ्याचा स्कोर चांगला होता. थोडं आता काय रात्रीतून काय झाले काय नाही ते कळत नव्हतं. काय नाहीतर 15 दिवस आपलं मागच्या वेळेस खूप छान होतं का? काय झालं ना? मी पैशाचं नाव घेत नाही. आता रात्रीतून काय झालं ते माहित नाही. लाडकी बहीण आली आजच्या दिवशी. एकनाथ शिंदे साहेब यायला पाहिजे ते सभेला. नाही साहेबाला एकटे असल्यामुळे सभा कव्हर झाल्या नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी सभा होत्या, बरेच इलेक्शन होते. एकच सेकंद बाबा, एकच तरी आम्ही एकटे बस झाली आहे, काही विषय नाही. आमदार साहेब, आपण शिवसेनेला पाठिंबा दिला म्हणजे तुमच्या चार आले ना नांदेडमध्ये. नाही, अपक्षाने सुद्धा पाठिंबा. अपक्षाने पाठिंबा दिला, ठीक आहे, ते थोडे लोक त्याच्यानं कमी पडले असतील, पण आम्ही पुरस्कार केलं ना अपक्षाला. विनय पाटलांनी सांगितलं की आम्ही शिवसेनेतच आहोत, आम्ही शिवसेनेतच राहू. शिवसेनेत कुठे येत अपक्ष आहे, युद्धात कडे आमचा पक्षाचा माणूस पाडला ना. हो, पण त्याचा काय संबंध त्यांनी आहे? पाठिंबा दिला शिवसेनेला की ते ते मनाने दिला तर पाठिंबा. थोडं साहेब म्हणतील काय आहे ते. आपण कशाला बोलायचं त्याच्याविषयी? तुम्ही पाठिंबा घेणार नाही? आमचा माणूस पडलेला आहे तिथं, कारण पक्षाचा माणूस आहे, धनुष्य बांधाचा पडलेला माणूस आहे. उमेदवार चांगला सक्षम होता, राहिलेला होता आणि ते हार जिंकत विषय नाही.